माहिती आहे? बीडमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच इतिहासात सर्वच्या सर्व अर्ज कमळ चिन्हावर या ठिकाणी दाखल झालेले असावेत आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. आपण पाहताय की सर्व आम्ही सोबत आहोत. या पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख आमच्यासोबत आहेत, शहराध्यक्ष अशोकजी लोढा आहेत, भवनाथ अण्णा आहेत, आमच्या आदित्यजी साड आहेत, सलीमजी जहांगीर, इर्शाद भाई, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि उमेदवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लगेच आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत आणि चांगल्या बहुमतानं आपल्याला बीड नगरपालिकेत कमळ फुललेलं यावेळेस दिसेल. मात्र एकंदरीत जर बघितलं तर ही मोठ बांधली आणि एका दिवसामध्ये ही सगळी मोठ बांधली. एका दिवसामध्ये काही घडामोडी आपल्याला माहिती अशा झाल्या की पक्षीय स्तरावर आम्हाला अडचणी आल्या, पण त्या सर्व अडचणीवर मात करत बीडकरांना एक चांगली संधी मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि चांगले उमेदवार फिल्टर करून चांगले उमेदवार जे त्रासदायक नसणार आहेत पुढे जाऊन अशा प्रकारचे उमेदवार. भैया अवघ्या 24 तासात तुम्ही फिल्टर लावला, नेमकं तुम्हाला ही कल्पना होती की काय तर होणार आहे? म्हणजे अवघ्या 24 तासात तुम्ही 52 फिल्टर आणि एकाध्यक्ष बाहेर काढले. असं ठरवून काय झालेलं नाही. आम्ही शेवटपर्यंत पक्षीय प्रोसेसमध्ये होतो, पण काही गोष्टी आपल्याला याच्या आधीसुद्धा सांगितलं की काही गोष्टी अशा झाल्या की नाईलाज झाला आणि नंतर आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. विश्वास आहे बीडकर गेले 30-35 वर्ष जो आमच्यावर विश्वास दाखवत आहेत तो यावेळेस सुद्धा दाखवतील. यावेळेस तर अजून उत्स्फूर्तपणे दाखवतील, कारण का आम्ही जे कॅन्डिडेट दिलेलं आहे जसं नगराध्यक्षपदासाठी एक डॉक्टर ॲनेस्थेटिस्ट असलेले डॉक्टर ज्योती घुमरे यांना या ठिकाणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. माझी धर्मपत्नी डॉक्टर सारिका यासुद्धा नगरसेविकेसाठी निवडणूक लढवत आहे आणि त्यासोबत सर्व समाज वेगवेगळ्या स्तरातील सर्व प्रकारच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही अर्ज दाखल केले आणि एक चांगला विजय येणाऱ्या 3 तारखेला. ओके थँक्यू भैया, थँक्यू. ज्योती घुमरे यांनी मैदानात उतरवले. आपल्यासोबत या ठिकाणी एम आय